नमस्कार. या व्हिडिओमध्ये आज आपल्याशी केमिस्ट्रीमधून ऑर्गॅनिक सेक्शन जो असणार आहे त्या ऑर्गॅनिक सेक्शन विषयी चर्चा करणार आहे. ऑर्गॅनिकमध्ये 4 युनिट्स असणारे आहेत. फर्स्ट हॅलोजन डेरिव्हेटिव्स, सेकंड अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स, थर्ड अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स, अँड लास्ट दॅट इज फोर्थ इज अमाइन्स. आता हे जे 4 असणारे आहेत यावर वेटेज तर आहेच, तुम्हाला माहीत आहे, पुन्हा ते सांगण्याची गरज नाही. पण त्यातले प्रश्न सोडवण्यापूर्वी त्यातले काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. त्यावर प्रामुख्यानं मी चर्चा करणार आहे आणि मग शेवटी आपण 12वी बोर्डच्या दृष्टिकोनातून विचार करणार आहोत. हे पण तेच आहे, पण बेस काय किंवा कोणत्या टर्म्स ऑर्गॅनिकमधल्या तुम्हाला माहीत पाहिजेत की त्या रिॲक्शन ज्या विचारलेल्या असणार आहेत त्यामध्ये नेमकं काय वापरायचं आहे आणि काय करायचं आहे ह्या गोष्टी तुम्हाला सहज समजू शकते. आता इथं सुरुवातीला आपण हायड्रॉलिसिसचा विचार करूया. हायड्रॉलिसिस, ॲडिशन ऑफ वॉटर. मग हायड्रॉलिसिस 2 प्रकारचा आहे. एक ॲसिड हायड्रॉलिसिस आहे, डायल्यूट HCl डायल्यूट H2SO4 न कॅरी आउट केलं जातं. आणि सेकंड टाईप इज ॲसिड हायड्रॉलिसिस एक झाला. दुसरा अल्कली हायड्रॉलिसिस किंवा त्याला अल्कलाईन हायड्रॉलिसिस असं म्हटलं जातं, कॅरीड आउट बाय युझिंग डायल्यूट NaOH और डायल्यूट KOH. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत. त्यानंतर त्याच्या अपोजिट टर्म असणार आहे ती डिहायड्रेशन, म्हणजे टू रिमूव्ह ए मॉलिक्यूल ऑफ वॉटर. मग पाण्याचा मॉलिक्यूल त्या मॉलिक्यूलमधून काढून टाकायचा असेल तर इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन. 2 वेगळ्या ऑर्गॅनिक मॉलिक्युल्समधून जर एक पाण्याचा मॉलिक्यूल काढायचा असेल तर इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन. पण डिहायड्रेशन विच रिएजंट इज यूज टू रिमूव्ह ए मॉलिक्यूल ऑफ वॉटर, तर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड इज द बेस्ट डिहायड्रेटिंग एजंट. समटाइम्स ड्राय HCl किंवा काही वेळेस ॲल्युमिना Al2O3 हाय टेम्परेचरला देखील ते वापरलं जाऊ शकतं. किंवा अगदी प्रायमरी अल्कोहोलवर जर तुम्ही म्हणजे इथं पाण्याचा मॉलिक्यूल काढून टाकलेला आहे तर हा पाण्याचा मॉलिक्यूल काढून टाकण्यासाठी इथं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हा मेजर रोल त्याचा असणारा आहे, कारण तो कॅटलिस्ट म्हणून पण त्यामध्ये वापरला जाऊ शकतो. त्यानंतर येणार आहे ऑक्सिडेशन, कॅरीड आउट बाय युझिंग ऑक्सिडायझिंग एजंट्स. क्रोमिक ऑक्साईड CrO3 असेल, पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7 इन डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड असेल, किंवा पोटॅशियम पर मॅंगनेट इन अल्कलाईन और ॲसिडिक मीडियम असणारा आहे. त्यानंतर असणारा आहे तो डायल्यूट HNO3 स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. पोटॅशियम पर मॅंगनेट आहे, पोटॅशियम डायक्रोमेट आहे, हे सगळे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स असणारे आहेत. मग वीक कोण आहे हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आणि त्यामुळं 2 पैकी म्हणजे कोणता ऑक्सिडायझिंग एजंट वापरल्यानंतर काय होतं हा बद्दल तुम्हाला माहीत पाहिजे. इटार्ड रिॲक्शनमध्ये तुम्हाला माहीत आहे की टोलिनचं रूपांतर हे बेन्झाल्डेडमध्ये होतं. म्हणजे CH3 ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CHO ग्रुप. तिथं ऑक्सिडेशन केलंय, परंतु इन दॅट रिॲक्शन स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट इज नॉट युज्ड. वाय? तिथं क्रोमिल क्लोराईड हा वापरात आलेला आहे का? तर हे आपण स्वतःशी प्रश्न निर्माण केले पाहिजे, विचारले पाहिजेत. दिस इज द स्टेज. ही अशी अवस्था आता तुमची आहे की तुम्ही स्वतःशीच चर्चा करायची आहे, स्वतःशीच वाद घालायचा आहे, स्वतःशीच वाद घालून समजून घ्यायचं आहे. जे काय करायचं आहे आता या स्टेजला ते मला एकट्यालाच करायचं आहे. कुणाकडं धाव किंवा धावा घ्यायची गरज नाही. तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवणं गरजेचं आहे. इथं हे ऑक्सिडायझिंग एजंट झाले. आता रेड्युसिंग एजंट्स असणारे आहेत. ते रेड्युसिंग एजंट्स कोणते आहेत किंवा त्यांची नावं: लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, सोडियम बोरोहायड्राइड,
हे रेड्युसिंग एजंट्स असणार आहेत. किंवा कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन, हायड्रोजन गॅस इज कलेक्टेड ऑन द सरफेस ऑफ फाईनली डिवायडेड पावडर ऑफ निकेल, प्लॅटिनम, पॅलॅडियम. मग त्याच्यामध्ये पण काय फरक आहे का हे पण पाहिलं पाहिजे. किंवा सोडियम इन इथॅनॉल हाही रेड्युसिंग एजंट आहे. झिंक इन हायड्रोक्लोरिक ॲसिड हाही रेड्युसिंग एजंट आहे. किंवा झिंक इन HG इन कॉन्सन्ट्रेटेड एसिड क्लेमन्सन रिडक्शन, वॉल्फ किश्नर रिडक्शन, तिथं हायड्रोजिन आहे. किंवा इथिलीन ग्लायकॉल इन पोटॅशियम हायड्रॉक्साईड वापरलं जातं. म्हणजे हे तुम्हाला माहीत पाहिजेत आणि प्रत्येकाचा विशिष्ट अशा पद्धतीचा रोल नेमका काय आहे. म्हणजे वॉल्फ किश्नर रिडक्शनमध्ये हायड्रोजिन वापरला जातो NH2NH2 आणि सेकंड स्टेपमध्ये इथिलीन ग्लायकॉल आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे वापरलं जातं. परंतु जो अल्डेहाइड किंवा कीटोनमधला जो कार्बोनिल किंवा ऑक्सिजन जो असणार आहे त्याचं C डबल बॉन्ड ओचं रूपांतर CH2 मध्ये होतं. क्लेमन्सनमध्ये पण तेच होतं, परंतु दोन्हीकडं पद्धती वेगळ्या आपल्याला पाहायला मिळतात. ते नेमकं काय हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर येणारा रेड्युसिंग एजंट आपण म्हणू डायबल H, डायआयसो ब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राईड. म्हणजे हा जो असणार आहे तो आकारानं खूप मोठा अशा पद्धतीचा रेड्युसिंग एजंट असणार आहे. त्याचं टिपिकल कॅरेक्टर काय असणार आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. अशा रिॲक्शन त्या शोधल्या पाहिजेत. आणि मग लिथियम ॲल्युमिनियमच का वापरायचा, इथं कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन का वापरायचा नाही, त्यामुळं काय होऊ शकतं, ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजे. बरोबर आहे. त्यानंतर सबस्टिट्यूशन रिॲक्शन, रिप्लेसमेंट ऑफ वन ॲटम बाय अनादर. मग ते कोण करतं. मग त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. त्यानंतर ॲडिशन रिॲक्शन, रिॲक्टंट्स टू ऑर मोर रिॲक्टंट्स कंबाईन टू फॉर्म ओनली वन प्रॉडक्ट. मग हे दोन रिॲक्टंट्स एकत्र येतात, मेन प्रॉडक्ट एकच तयार होतो, दॅट इज ॲडक्ट. पण कंडेन्सेशन रिॲक्शन जे आहे त्या कंडेन्सेशन रिॲक्शनमध्ये देखील दोन रिॲक्टंट्स एकत्र येतात, बट ॲट दॅट टाइम देअर इज अ रिमूव्हल ऑफ ए स्मॉल युनिट. म्हणजे HCl, H2 असे छोटे युनिट्स त्यामधून बाहेर पडतात आणि मग एक मेन प्रॉडक्ट त्याच्यामध्ये केला जातो. हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यामध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत, इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन, न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन. म्हणजे ह्यातले बारकावे शोधणं हे गरजेचं आहे. कारण ह्या सगळ्या ज्या रिॲक्शन्स असणार आहेत ना त्या पुढच्या सर्व परीक्षांना येणारेच आहेत. त्याचा सराव होणं हे गरजेचं आहे. म्हणून या रिॲक्शन्सचा उल्लेख आपण करतो. रिअरेंजमेंट रिॲक्शन असणारी आहे किंवा हॉफमन्स डिग्रेडेशन. म्हणजे नेम रिॲक्शन तुम्ही लक्षात जर ठेवल्या तर फिनकेलिस्टन आहे. त्यानंतर सॉर्ट्स रिॲक्शन आहे. त्यांची वैशिष्ट्य काय आहेत, सॉर्ट्समध्ये काय होतं, फिनकेलिस्टनमध्ये काय होतं, वुड्स रिॲक्शनमध्ये काय होतं, ग्रिग्नार्ड रिएजनमध्ये काय होतं, तो कसा तयार होतो, मग तो अल्कोहोलवर रिॲक्ट झाल्यानंतर काय होतं, अमोनिया बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर काय होतं, किंवा तोच रिएजंट जर कार्बन डायऑक्साईड बरोबर रिॲक्ट झालं तर काय होतं, किंवा अल्डेहाइड कीटोन्स बरोबर रिॲक्ट झालं तर काय होतं. हे ह्यातला बेस काय, ग्रिग्नार्ड रिएजंट ज्या वेळी वापराल त्यावेळेस RMG हा बॉन्ड ब्रेक होतो, मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स तयार होतो म्हणजे ॲडक्ट. त्याचा ॲसिड हायड्रोलिसिस केलं की प्रॉडक्ट हा मिळतो. तो कसा, तो जनरल रिॲक्शनवरून तुम्ही एक्झाम्पल्स स्वतः तयार करणं आणि त्याचा सराव करणं तिथं अपेक्षित आहे. म्हणजे ऑर्गॅनिक जर आपण विचारात घेतलं तर सराव कागदावर करणं, यात कागद घ्या, त्याचा सराव करा, म्हणजे चुका कमी होऊ शकतात आणि अधिक स्पष्ट आणि चांगल्या पद्धतीनं प्रोपोर्शनमध्ये ती स्ट्रक्चर्स देखील तुम्ही काढू शकता. त्यामुळे सराव हा इतकं लेखनाचा खूप महत्त्वाचा असणारा आहे. म्हणजे त्यानंतर रिॲक्शन आपण नेम रिॲक्शन बघतो, इटार्ड रिॲक्शन आहे, रिमर टिमन रिॲक्शन असणारे आहे, डाऊस प्रोसेस आहे, कोब्स रिॲक्शन आहे, त्यानंतर रोझनमन रिडक्शन आहे. त्यामध्ये बघा तुम्ही जो हायड्रोजन आहे तो लीडवर ॲडसॉर्ब केला जातो, परंतु लीड इज पॉयझन्ड विथ बेरियम सल्फेट. म्हणजे लीडची रिॲक्टिव्हिटी
किंवा सरफेस कमी केला जातो, कारण पुन्हा जे अल्डेहाइड तयार होतं त्याचं हायड्रोजनेशन होऊन पुन्हा वेगळं कंपाऊंड तयार होऊ नये म्हणून ती प्रिकॉशन तिथं घेतलेली आहे. हे तुम्हाला माहीत पाहिजे. स्टीफन रिडक्शन आहे. सायनाइड सी ट्रिपल बॉन्ड एन इज कन्वर्टेड इन टू अल्डिहाइड व्हाया फॉर्मेशन ऑफ इमाइन. तो इंटरमिजिएट जिथं तयार केला जातो. किंवा आणखीन डायबल एच म्हणून तो वापरामध्ये आहे. ते एका व्हिडिओमध्ये खास त्याचा उल्लेख मी करून तो व्हिडिओ काढलेला आहे. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. हा बेस आहे. यातल्या या रिॲक्शन ऑक्सिडेशन, ऑक्सिडायझिंग एजंट, रिडक्शन, रेड्युसिंग एजंट असणारे, हायड्रॉलिसिस, डायल्यूट ॲसिड्स ऑर अल्कली असणारे आहे, डिहायड्रेशन, कॉन्सन्ट्रेटेड जनरली सल्फ्युरिक ॲसिड असणारा आहे, किंवा ॲल्युमिना देखील तो वापरला जाऊ शकतो ॲट हाय टेम्परेचर. म्हणजे ह्या गोष्टी अपेक्षित असणार आहे. अमाइन्स आपण जर पाहिलं तर तिथं इन्सबर्ग रिएजंट खूप महत्त्वाचा आहे. किंवा अमाइन्स प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन्समध्ये त्यांचा जो फंक्शनल ग्रुप असणार आहे तो तिन्हीचा पूर्णपणे वेगळा आहे. NH2, NH आणि N हे आहे. हे जर बेसिक स्ट्रक्चरमधला डिफरन्स तुम्हाला कळाला तर बऱ्याचशा रिॲक्शन्स अशा आहेत की ज्या गॅटरमन कोच रिॲक्शन असणारी आहे. म्हणजे गॅटरमन कोच फॉर्म्युलेशन म्हणून ती रिॲक्शन हे विशेषतः उल्लेख केला जातो. म्हणजे हे सगळं आपल्याला माहीत असायला पाहिजे. SN1, SN2 डोक्यातच ठेवायचं आहे, कारण याच्यावर ब्रॉड क्वेश्चन येऊ शकतो. किंवा अल्डॉल कंडेन्सेशन हे लक्षातच ठेवायचं आहे. आणखीन एक फरक तुम्हाला मी सांगतोय की जो तुम्हाला खूप उपयोगी पडेल जाता आता परीक्षेला. या गोष्टी तुम्हाला माहीत असाव्यात म्हणून, म्हणजे आता तुम्ही परीक्षेला निघालायच आणि जाता जाता या गोष्टी तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे म्हणून आपण ही चर्चा करतोय. तुम्ही डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स म्हणून एक रिॲक्शन अभ्यासलेली आहे की ज्यामध्ये सेटझेप रूलचा उल्लेख आहे. सेटझेप रूलमध्ये काय होतं की डिहायड्रोहॅलोजिनेशन मधून H आणि X हा रिमूव्ह होतो ॲडजसेंट कार्बन ॲटम. त्या रिॲक्शनला त्यावेळेस बीटा इलिमिनेशन, बिकॉज बीटा हायड्रोजन इज इलिमिनेटेड, तो निघून जातो आणि देर इज अ फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड कंटेनिंग कार्बन कार्बन डबल बॉन्ड, मीन्स अल्किन्स आर फॉर्म. मग त्याची स्टॅबिलिटी विचारात घेतली जाते. मग ती सेटझेप रूल प्रमाणे विचारात घेतलेली आहे. म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, मग हे डबल बॉन्ड ला जोडलेले जे कार्बन असणार आहेत त्याला जर अल्काइल ग्रुपची संख्या जास्त जोडली असेल, जिथं जास्त असेल त्याची स्टॅबिलिटी ही जास्त असणारी आहे. म्हणजे ग्रेटर नंबर ऑफ अल्काइल ग्रुप्स मस्ट बी अटॅच टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड, दॅट विल बी द स्टेबल अकॉर्डिंग टू सेटझेप रूल. आणखीन एक रिॲक्शन अमाइन्समध्ये आहे की ती हॉफमन्स इलिमिनेशन रिॲक्शन म्हणून आहे. तर त्या हॉफमन्स इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये देर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्किन, बट लोअर अल्किन. म्हणजे तिथं जो मेन प्रॉडक्ट आपल्याला मिळतोय ना तो लोअर अल्किन तिथला असणारा आहे. कारण तिथंही अल्किन जो तयार होणार आहे त्याच्याकडं कार्बन कार्बनला अल्काइल ग्रुप्स कमीत कमी जोडलेले असले पाहिजेत, त्याची स्टॅबिलिटी तिथं ती जास्त असणार आहे. म्हणजे दोन्हीमधला एकमेकाचा विरोधाभास जो आहे तो तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण असं एक थोडंसं बाबा हे असं का होतंय, हे असं का होतंय, एक थिंकिंग लॉजिक हे लावलं पाहिजे आणि ते एकमेकाला जोडत गेला पाहिजे. याचा रेफरन्स कुठे येणार आहे, याचा रेफरन्स कुठे येणार आहे. म्हणजे फेलिंग सोल्युशन आणि टोलन्स रिएजंट यामध्ये असं कोणतं आहे की जो बेन्झाल्डिहाइडचं ऑक्सिडेशनच करत नाही, कारण ते माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत. मग ते असं का होतं हे स्वतःशी ज्यावेळी तुम्ही विचारायला शिकाल ना त्यावेळेस ते सगळे प्रश्न निकालात निघणार आहेत आणि तुम्हाला ते कायम लक्षात राहणार आहे. म्हणजे तो सराव अपेक्षित आहे. म्हणजे सातत्य जर ठेवलं तर अवघड काहीच नाही. अभ्यास केला तर सोपी परीक्षा आहे, मग ती कोणतीही असेल. अभ्यास केलाच नाही तर अवघड म्हणण्यामध्ये काय अर्थ आहे. म्हणजे अभ्यास केलाय आणि परीक्षा पेपर अवघड गेलाय असं सहजासहजी होत नाही. कारण अभ्यास जर पूर्ण झाला असेल इतक्या वेगळ्या डिफिकल्ट लेवल, इतक्या हाय डिफिकल्टी लेवलची प्रश्नपत्रिका असू शकत नाही. त्याला काही नियमावली आहे प्रश्नपत्रिका तयार करताना. म्हणजे सोप्याकडून, मीडियमकडून किंवा ॲव्हरेजकडून हायकडं किंवा डिफिकल्टी लेवलकडं हे तिथं आहे. म्हणजे काही डायग्रॅम्स बघा तुम्ही, ज्या डायग्रॅम्स तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये विशेषतः पाहायला मिळतात त्या डायग्रॅमकडे तुम्ही लक्ष द्या. म्हणजे हे सगळं अपेक्षित आहे
आणि तुम्ही ते केलेलं असणार आहे, पण पुन्हा एकदा शांत बसून मेमोरायझेशन करा आणि मस्तपैकी फ्रेश होऊन उद्या पेपरला जा. शांत डोक्यानं पेपर लिहा. काही अडचण येणार नाही. गुंता करून घेऊ नका. सलग प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा आणि यश प्राप्त करा. बरोबर आहे? इथं थांबूया. धन्यवाद.